श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की श्रावण महिन्यातील जी श्रावण सोमवार आहेत त्याचा उपवास कसा केला पाहिजे, कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या आधी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शंकराची सेवा उपासना केली जाते. यामुळे त्यांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी सेवा आणि पारायण आपल्या घरामध्ये आपण करत असतो. एक लक्षात ठेवा, जी श्रावण महिन्यातील सोमवार आहे, खूप जण फक्त श्रावण सोमवारचाच उपवास करत असतात आणि खूप जण जी आहेत ती पूर्ण महिनाभर उपवास करत असतात. म्हणजे फक्त एक टाईम जेवण असेल आणि एखादं फळ खाणं असेल, अशा पद्धतीने सुद्धा खूप जण उपवास करतात. तुमच्या इकडं किंवा तुम्हाला झेपत असेल, तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला उपवास करायचा आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट, तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्ही महिनाभर उपवास करू शकता किंवा तुम्ही श्रावण सोमवार धरलात तरी खूप जास्त आहे. तर श्रावण सोमवार आपल्याला धरायचे आहेत आणि श्रावण सोमवार 5 आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला श्रावण सोमवार 5 ऑगस्ट 2024ला आहे आणि त्या दिवशी शिवमूठ जी आहे ती म्हणजे तांदूळ आहे. ते झाल्यानंतर त्या दिवशी सकाळी असेल किंवा प्रदोष काळामध्ये खूप ठिकाणी सकाळी पूजा केली जाते आणि खूप ठिकाणी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळी पूजा केली जाते भगवान शंकराची आणि नंतर आरती केली जाते. आणि खूप ठिकाणी उपवास हा दुपारी सोडला जातो आणि खूप ठिकाणी उपवास हा रात्री सोडला जातो. म्हणजे एक सांगण्याचा असा हेतू आहे, तुमच्या इकडं परंपरेनुसार तुमच्या गावामध्ये जसं केलं जातं, तुमच्या घरामध्ये जसं केलं जातं तसं तुम्हाला करायचं आहे. खूप ठिकाणी दुपारी उपवास सोडला जातो. आता आमच्या इकडं म्हणजे लातूरकड दुपारी उपवास सोडला जातो. श्रावण सोमवारचा उपवास हा दुपारी सोडला जातो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 वस्तू म्हणजे बेलाचं पान आणि मुळा, या 2 गोष्टी खाल्ल्याशिवाय उपवास पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. तुमच्या इकडेही तसंच असेल, तुम्ही रात्री उपवास सोडत असाल तरी सुद्धा तुमच्या इकडं मुळा खाल्ला जात असेल, बेलाचं पान खाल्लं जात असेल. तसंच जर तुमच्या इकडेही ह्या गोष्टी खात असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर लातूरकड दुपारी उपवास सोडला जातो आणि ह्या 2 गोष्टी खाल्ल्याशिवाय उपवास पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. आणि हे झाल्यानंतर माझ्या घरात सुद्धा दुपारीच उपवास सोडला जातो. सकाळी पूजा करायची, आरती करायची, भगवान शंकराच्या मंदिरात जायचं, त्या ठिकाणी सुद्धा भगवान शंकराची पूजा करायची, आरती करायची, नंतर घरी यायचं. ही पद्धत आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही दिवसभरात फळं खाऊ शकता. कोणतेही फळ असेल जी तुम्हाला जमेल ते फळ तुम्ही खाऊ शकता. ते झाल्यानंतर तुम्हाला माहिती असावं, दूध असेल, चहा असेल, शाबू तुम्ही खाऊ शकता. त्या म्हणजे शाबू खाऊ शकता. गोड शाबू असेल, तिखट शाबू असेल, ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर रताळं तुम्ही शिजवून खाऊ शकता, म्हणजे शिजवलेले रताळे खाऊ शकता. शिजवलेले म्हणजे उकडलेले रताळे खाऊ शकता. त्याचबरोबर उकडलेले बटाटे खाऊ शकता. म्हणजे उपवासाला माहिती की बटाटा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला कोणतंही उपवासाच्या वेळेस आपण बटाट्याशिवाय पूर्ण होत नाही असं आपल्याला हे वाटत असतं. शाबूची खिचडी असेल त्याच्यामध्ये बटाट्याचा वापर आपण करत असतो. जास्तीत जास्त बटाटा वापर आपण आपल्या घरामध्ये करत असतो. तुम्ही रताळं, बटाटा खाऊ शकता, शेंगदाणे खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही कोणतीही खीर म्हणजे शाबूची खीर खाऊ शकता किंवा रताळ्याची खीर खाल्ला तरी चालेल. त्याचबरोबर माहिती असावं की तुम्हाला बाहेरच्या गोष्टी खायच्या नाही, म्हणजे बाहेरचे चिप्स असतील, बाहेरच्या कोल्ड्रिंक्स असतील, ह्या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं, म्हणजे बाहेरचं आपल्याला खायचं टाळायचं आहे. खूप जण काय करत असतात, बाहेरच्या खिचडी असेल किंवा म्हणजे शाबूची खिचडी असेल हे बाहेरचं खातात, पण त्याच्यामध्ये खूप ठिकाणी कोथिंबीर टाकली जाते, जिरे टाकले जातात. खूप ठिकाणी आपण पाहत असतो की भगर खाल्ली जाते. तुमच्या इकडे जशी पद्धत आहे, आता आमच्या इकडं भगर खाल्ली जात नाही, म्हणजे भगर खात नाहीत श्रावण सोमवारी. महाशिवरात्रीला जसं भगर खात नाहीत तसं श्रावण सोमवारी सुद्धा भगर खात नाहीत, फक्त शाबूचा वापर केला जातो. तुमच्या इकडे जशी पद्धत आहे, तुमच्या इकडं भगर खात असतील तर तुम्ही भगर खाऊ शकता. म्हणजे तुमच्या जसं घरामध्ये चालतं त्या पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट की आमच्या इकडं म्हणजे एक पद्धत आहे, बेलाचं पान आणि मुळा खाल्ल्याशिवाय उपवास पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे, आपल्याला रोजच्या रोज भगवान शंकराच्या मंदिरात जाणं होत नाही, पण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची सेवा आपण करतो किंवा आपण घरामध्ये सुद्धा भगवान शंकराची जेवढी सेवा होईल भगवान शंकराच्या पिंडीवर तेवढी सेवा आपण करत असतो. पण एक लक्षात ठेवा,
आपल्या घरामध्ये जी एनर्जी असते, म्हणजे जी एनर्जी असते त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी म्हणजे ऊर्जा ही भगवान म्हणजे मंदिरामध्ये असते असं सांगायचं आहे मला. घरामधल्या ऊर्जेपेक्षा मंदिरामधली ऊर्जा खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही दिवसभरात कधीही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे. दिवसभरात कधी श्रावण महिना सुरू झाल्यानंतर तुम्ही महिनाभर तुम्ही मंदिरात जावं, त्या ठिकाणी पाणी आणि बेलाचं पान नक्की अर्पण करा. जास्त काहीच करायचं नाही, फक्त बेलाची पान. मी म्हणते तुम्हाला तिथलंच उचला, तिथून म्हणजे एक खूप जणांची येत असते की बेलाचं पान नसलं तर तुम्ही ती जी बेलाचं पान आहे एकदा पाण्यामध्ये धुवा आणि तेच बेलाचं पान भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवा. काही होत नाही. आपली सेवा, विश्वास किंवा जेवढी सेवा तुम्ही करता तितकी सेवा महत्त्वाचं आहे. जसं जमेल तशी सेवा करायची. खूप जण 108 असतील, 1008 असतील बेलाची पानं अर्पण करतात. तुमच्याकडे 11 आहेत तर तुम्ही 11चं अर्पण करा. एक बेलाचं पान आपण ठेवलं, आता एकच बेलाचं पान आहे, मी तुम्हाला सांगते एकच बेलाचं पान तुमच्याकडे आहे, पण तुम्हाला 108 बेलाची पानं अर्पण करायची अशी जर इच्छा असेल, ती जी एक बेलाचं पान आहे, ओम नमः शिवाय म्हणलात किंवा नमः शिवाय म्हणलात, ठेवलं, त्याला ठेवायचं, ओम नमः शिवाय म्हटलं, ती बेलाचं पान लगेच तिथलं उचलायचं, पिंडीवरचं काढायचं, डबल त्याला धुवायचं, म्हणजे त्याला हे करायचं आणि तेच डबल भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवायचं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही 108 बेलाची पानं म्हणजे 108 वेळा तुम्ही तसं बेलाचं पान अर्पण करू शकता. आणि आपण म्हणत असतो किडकं पान आपल्याला अर्पण करायचं, म्हणजे खराब झालेलं पान आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं नाहीये. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट की खूप जण काय करतात, ओम काढत असतात, म्हणजे बेलाच्या पानावर ओम काढून भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करत असतात. पण जसं जमेल, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जी बेलाचं पान आहे ते स्वच्छ करायचं, धुवायचं आणि नंतर भगवान शंकराच्या पिंडीवर ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय म्हणून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही 108 बेलाचे पान असतील, 11 असतील, 21 असतील, जितके असतील तितकी तुम्हाला अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर जितकी सेवा तुम्ही करताल तितकी सेवा महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तुम्ही सेवा करता आणि कोणाशी वाईट बोलता, भांडणं करता, ह्याला काही अर्थ नाहीये. सेवा तर सेवा. त्या दिवशी तुम्ही कोणाला काही बोलण्याच्या नादी लागू नका. ह्या गोष्टीचं सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.